चला मीच आहे, वाटा मीच घेणार. एकीकडे मयूर पाहायला मिळतो तर त्याच्या बरोबरीनं साईराज. ही जोडी मैदानामध्ये स्ट्राईक एंड वरती असेल साईराज, नॉन स्ट्राईक एंड वरती मयूरला आपण पाहतोय. राज गोलंदाजी मार्ग वरती आहे. पृथ्वी पिंगळे आणि करण लोते यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवरफुल गोलंदाजी करण्यासाठी राज सावंत तयार. पहिला चेंडूवरती आसमान, चेंडू उंच आणि तेवढाच लांब, आउट ऑफ द पार्क. इथे मात्र व्यासपीठाला मानवंदना देणारा मिड विकेटच्या बाहेर साईराजच्या बॅटमधून आलाय. राज सावंत वरती वार, धावा मिळतील अर्धा डझन. आलाय षटकार डीजे. चिरंजीव नैतिक जोरकर यांचा आज वाढदिवस. हा दुर्दर्श सरकारा योग आहे. कदाचित या व्यासपीठावरती उद्या जल्लोष होणार, नैतिकचा वाढदिवस साजरा होणार आणि इथे मात्र विकेट डाऊन होतीये. षटकारानंतर गोलंदाज राज सावंत दिल्या रिॲक्शन. साईराज 6 या आकड्यावरती दुसऱ्या चेंडूवरती येतोय मैदानाच्या बाहेर. ठोक डीजे. माध्यमातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि नक्कीच विनंती करूया संतोष जोरकर साहेबांना की उद्या या व्यासपीठावरती उत्साह साजरा झाला पाहिजे. संतोष जोरकरांनी मनावर घेतलं तर जेवढे येत ना इथं सगळ्यांना पार्टी ते देतील. त्यांचे मित्र सूरज केदारी आहेत आणि सूरज केदारी म्हटलं की मोठ्या मनाचा मोठा माणूस आणि संतोष जोरकर म्हणजे राजा माणूस. सिंगल असं वाटलं होतं येईल. ऋतिक स्ट्राईक एंड वरती आहे. डॉट चेंडूचा इशारा आलाय. उंच खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला लांबी कमी आहे. वन बाउन्स चेंडू डीप मध्ये मिड विकेट जवळ या चेंडूला अडवलं गेलं. अक्षयच्या माध्यमातून या चेंडूला अडवलं. इथून सिंगल आली. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालंय आणि या 2 धावांच्या मदतीने आता 8 धावा स्कोर कार्ड वरती नोंद आहेत. 8 धावा स्कोर कार्ड वरती. ऋतिक स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती मयूर. वेगवान अपील, त्याच वेगानं मात्र बीट केलंय. ऋतिकला आता परतीचा प्रवास घडवलाय. इथे मात्र LBW च्या माध्यमातून ऋतिक देखील मैदानाच्या बाहेर. ठोक डीजे. त्यामुळे त्यांना सन्मानानं मैदानाच्या बाहेर जाऊ द्या हीच विनंती. श्वान मैदानामध्ये आलाय म्हणजे ही स्पर्धा सक्सेसफुल झालेली आहे.
9 धावांची नोंद झाली स्कोर कार्ड वरती. स्ट्राईक एंड वरती अनिकेत पाहायला मिळतोय, ज्याने या चेंडूला शॉर्ट लॉंग ऑफ मध्ये खेळलंय आणि तिथे मात्र 1 धाव आली. एका धावेच्या मदतीने स्कोअर कार्ड वरती वाढ देखील पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि टोटल स्कोअर कार्ड वरती आपण पाहतोय ती 10 आकडा स्कोअर कार्ड वरती येतोय. धामणी संघाच्या विरोधामध्ये ढेकू अशी लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी मात्र गमावलेले आहेत ते टीम धामणी संघानं आणि इथे मात्र आता शेवटच्या 2 षटकासाठी खेळ आपल्याला पाहायला मिळणार. बाळा साळुंके सर, ते इलेक्ट्रिक बेल्स आहेत, कृपया त्याच्याशी छेडछाणी करू नका. आणि महत्वाचे म्हणजे मी हे का बोललोय ते समजून घ्या. समझने वालों को इशारा काफी है. नेक्स्ट बॉलर दुर्वेश गोलंदाजी मार्ग वरती. स्ट्राइक एंड वरती बॅटर अनिकेत. स्लॉट मध्ये घेतलाय, चेंडू जाईल लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून आर पार. धावा किती? अर्थातच 4 धावा. चौकार ठोकडी. मॅच संपून आलेत. अंडर बॉक्स क्रिकेटचे पंच आहेत, पण टीम धामणी संघाचे चांगले फलंदाज देखील आहेत. स्लॉट मध्ये आला नाही, पण स्वतःच्या बॉल ग्रुप मध्ये जरूर अडवला गेला. सिंगल आली. 1 या आकड्यानं टोटल स्कोर कार्ड वरती आता 15 धावसंख्येची नोंद. पहिली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती टीम धामणी संघाची आणि विरोधात ढेकू संघानं निर्णय घेतला होता तो क्षेत्ररक्षणाचा. झटपट पटापट आनंद देणारा खेळ. सूरज केदारी आपल्या कंपनीतली मॅच खेळून आलेले आहेत. मयूरचा हा पटका फसलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये झेल टिपला गेला. धामणी संघ आता अडचणीत जरूर आलेला आहे, पण इथे मात्र आता विचार केला तर गोलंदाजी मात्र भारी होती ती टीम ढेकू संघाची. ठोक डीजे. हिच्या चरणी आपण नतमस्तक होतोय आणि थेट जातोय मैदानामध्ये. संकेत देशमुख यांच्याकडनं आता दोन्ही खेळाडूंना खूप सारे शुभेच्छा आलेल्या आहेत. जबरदस्त चेंडू, वेगावरती स्वार झाला होता हा गोलंदाज. संकेत देशमुख, दिनेश ठोंबरे, संदेश ठोंबरे, मुन्ना गवस्कर आणि पूर्वेश पाटील, परेश देशमुख, पारस देशमुख आणि कुणाल ठोंबरे, सुभाष देशमुख या सगळ्यांच्या वतीनं या सगळ्या खेळाडू मित्रांना खूप सारे शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. रात्रीमध्ये खूप आनंद घेतला तो टेनिस बॉल क्रिकेटचा आणि त्या आनंद घेणारे प्रेक्षक आता यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. पण इथे आलाय आउट ऑफ द पार्क अनिकेतच्या बॅटमधनं मोक्यावरती
दिला गोलंदाजाला धक्का आणि पाखला मिळाला तो छक्का. डीजे. ट्वेंटी टू धावा संख्येची नोंद पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम धामणी संघाची. मी खोपोलीतनच कॉमेंट्री करेल. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. पर्व चौथा आणि चौथ्या पर्वामध्ये पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं स्वागत करूया. ऑप्शनच्या लाईनच्या बाहेर या चेंडूला पकडण्यात आलंय. पंच अविनाश पालांडे सरांचा वाईट चेंडूचा इशारा. टोटल 23. आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ असं वृद्ध वाक्य जपत ज्यांनी खोपोली शहरातील तरुणांना योग्य व्यासपीठ देताना खोपोली प्रीमियर लीगचा एक महत्त्वाचा वाटा उचलला असे सन्माननीय आमचे मोठे बंधू संदेशजी येवले साहेबांकडे देखील या स्पर्धेला आणि खेळाडू मित्रांना खूप सारे शुभेच्छा आलेल्या आहेत. येवले साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण हार्दिक हार्दिक करूया स्वागत. मानकिवलीचे भव्य दिव्य मैदान आणि इथे जय भवानी प्रतिष्ठान आयोजित आपण बघतोय सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या वतीनं निर्धार ट्रॉफीचा हा सोहळा. फलंदाज बाद झालाय आणि इथे आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा मारतोय बाजी. प्रतीक प्रफुल्ल आहे असं वाटलं तर प्रतीक गंगावणे पाहायला मिळेल पण प्रफुल्लला दिलेली संधी आहे. अनिकेत स्ट्राइक एंड वरती. अनिकेतचा फटका वन बाउन्स लॉंग ऑफ मध्ये राज सावंत अडवलाय. सिंगल आली. एक या धावेच्या मदतीनं चेतन आता स्ट्राइक एंड वरती आलाय. ज्या चेतनची धामणी संघ पहिल्या मॅच पासून वाट पाहत होता तो चेतन आलाय. चेतन भाडिक एक जबरदस्त अंडरम बॉक्स क्रिकेटचा खेळाडू आहे पण इथे मात्र आता ओरम क्रिकेटमध्ये त्यांनी 6 षटकार आणि चौकाराला महत्त्व देणं गरजेचं आहे. चेतन माडिकचा फटका ऑन साइड मध्ये खेळला गेला आणि इथे मात्र सिंगल आली. एक या धावसंख्येच्या मदतीनं टोटल 25 धावसंख्येची नोंद. 4 बाद 25 आपण पाहतोय. केटीसी वाहिनीद्वारे बऱ्याचशा स्पर्धा कव्हर केल्या जातात. आता इव्हेंट देखील कव्हर करताना हळदी समारंभ त्यांच्या माध्यमातून कव्हर करण्यात आलेला आहे. डेला 4 रात्रीत 5 वाईट चेंडूचा इशारा. केटीसी करते तरी काय पण संतोष जोरकर या केटीसी वाहिनीनं आपल्याला फसवलं. 10 ते 12 या दरम्यान आम्ही येऊ असं सांगितलं गेलं आणि त्यानंतर सांगितलं आमच्या 5-5 ऑर्डर चालू आहेत. त्यांच्या टप्प्यात आपण आलो होतो. त्यांनी आपला कार्यक्रम केला पण असं ही वाहिनी खूप सुंदर आणि क्लॅरिटीने पुढे चाललेली आहे. मराठी उद्योजक या उद्योग जगतामध्ये पुढे चालला याचा मला सार्थ अभिमान आहे आणि मी नक्कीच अजिंक्य पवार यांचं कौतुक करील ज्यांनी बऱ्याच युवकांना आता रोजगार या वाहिनीद्वारे दिलेला आहे आणि हे युवक या वाहिनींना पुढे नेण्याचं काम क्लॅरिटी आणि क्वालिटीच्या माध्यमातून प्रामाणिकपणे करतात. मग ते क्षेत्र कोणतेही असो, बैलगाडा क्षेत्र असो, हळदी समारंभ असो की क्रिकेटची मॅच असो, प्रामाणिकपणे काम चालू आहे. पण प्रामाणिकपणे फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय तो अनिकेत पण इथे फटका फसलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये साहिल पाटीलच्या हातामध्ये टिपलाय जेल आणि संपलाय अनिकेतचा खेळ. डीजे
अतुलभाई देशमुख यांच्याशी मैत्री केल्यानंतर प्रत्येकाला आनंद देणारं मैत्रीचं नातं अतूट राहतं आणि अतुलभाई देशमुख यांनी या सगळ्या खेळाडूंना आता आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांना खूप साऱ्या शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं कौतुक करूया. संकेत शेठ देशमुख युवा उद्योजक मानकिवलीचे हे युवा कार्यकर्ते आहेत, त्यांनी देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न, इथे मात्र सटीक यॉर्करचा वापर प्रामाणिकपणे फुटवर्कच्या साहाय्यानं केला, पण इथे रनआउटची शक्यता दाट निर्माण झाली. मयूर पाटीलनं जबरदस्त किमया घडवली. 1 या आकड्यानं आता स्कोर कार्ड पुढे जाईल. दुसरी धाव घेताना फलंदाज झालाय बास. इथे 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 3 षटकामध्ये आता टोटल पाहिली जाईल ती धामणी संघाची 31 धावांची नोंद झालेली आहे. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 32 धावसंख्येची गरज आहे. ढेकूळ या संघाला करावी लागेल फलंदाजी आणि विरोधात आता गोलंदाजी पाहायला मिळेल ती टीम धामणी संघाची. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्या मित्रांना भेटून आलेले आहेत. आदरणीय निखिलजी देशमुख. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हे गाणं त्यांच्यावरती डीजे एकदा होऊन जाऊ द्या. कायवा कॅसेटे लागलेलं आहे. जे प्रेक्षक आलेत ते जाता जाता घरी आनंद घेऊन जाऊ शकतात आणि उद्याचा दिवस गोड काढू शकतात. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे आता तयार राहा. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 32 धावसंख्येची गरज. ढेकू विरोधात धामणी अशी जबरदस्त लढत. एकीकडे अजय लोते तर त्याच्या विरोधामध्ये राज सावंत. 6 चेंडू आणि 6 चौकारासाठी दर्शन शेठ आईर यांच्याकडनं 6,000 रुपये आणि पगला इथे मारण्याचा प्रयत्न केलाय, पण डीप मध्ये साईराजच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. राज नावाचं वादळ पहिल्या चेंडूवरती केले शांत. अजय लोतेनं ठोक डीजे.
निश्चितच मानकिवलीच्या या मैदानावरती काय जबरदस्त निर्धार ट्रॉफीचा हा सोहळा आयोजकांनी मिळून ग्रामस्थांना एकत्र करून या सोहळ्याला पुढे नेण्याचं काम केलंय. साहिल पाटीलच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक मंदार देशमुख साहेबांकडनं आणि लगातार 3 षटकारांसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक दर्शन शेठ आहिर. गरीबों के बस्ती में एक दिलदार हस्ती, उनके बिना रातें नहीं कटती. जबरदस्त चेंडू अजयच्या माध्यमातून स्ट्राइक एंड वरती साहिल उभा आहे. दर्शन शेठ आहिर मॅचचा आनंद घेत आहेत. प्रत्येकाला खुश करण्याचं काम त्यांनी वेळोवेळी केलेलं आहे आणि आज मुरलीला घेऊन आलेले आहेत. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं थोड्याशा धीम्या गतीनं यष्टिक्षकाचा वेध घेतला. मिश्रित गोलंदाजी करतोय अजय लोते. हम नहीं रन देते, हमारा नाम है अजय लोते. साहिल पाटीलला आता दाखवून द्यावं लागेल. राज सावंत बाद झाल्यानंतर जी जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे ती मी पार पाडू शकतो. जी जबाबदारी गेले 4 वर्ष आयोजकांनी पार पाडली त्याच जबाबदारीच्या आधारे आपण पाहतोय इथे मात्र ही स्पर्धा पुढे चालली आहे. निर्धार केला निखिल सावंत आणि तो पूर्ण करताना 4थ्या पर्वामध्ये ठोक डीजे षटकार आलाय. शेठ आहिर यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 6000. जबरदस्त चेंडू आणि इथे मात्र अजयचा हा चेंडू निर्धाव गेलाय. 5वा चेंडू होता. षटकार अंतरचा कंप्लीट रिएक्शन पाहायला मिळालं. ऍक्शन वरती रिएक्शन करणारी गोलंदाजी अजय लोतेच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. 32 धावा वाचवायच्यात. ऐवा कॅचसाठी आता पारितोषिक आहे 2000 रुपयाचं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांचे परम मित्र दर्शन शेठ आहिर यांच्याकडनं आणि ते आलाय. ऐवा कॅच होईल का? पण जाम लांब 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 हा चेंडू पाहायला मिळाला. आलाय याच्यामध्ये मात्र शंका नाहीये. पण ज्यांनी ज्यांनी पारितोषिक लावलेत ना त्याच्यावरती जीएसटी देखील लागणार. शेवटची मॅच आहे. ऋतिक गोलंदाजी मार्कवरती आलाय की विजय? विजय गोलंदाजी मार्कवरती आलाय पण ऋतिक साठी पारितोषिक आहे. एका षटकामध्ये 3 विकेट जर ऋतिकने घेतल्या तर गोमू येरुणकर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. पण आता गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज विजय. बस नाम ही काफी आहे. स्कोर कार्डवरती धावा लागला त्या 12. सुटलाय गार वारा. सचिन दाभोळकर या गार वाऱ्याचा आनंद घेताना पण याच गार वाऱ्याचा आनंद आमचे दर्शन शेठ आहिर देखील घेत आहेत. स्ट्राइक एंड वरती मयूर पाटील आहे. जबरदस्त ही बॅटल रंगेल. एकीकडे गोलंदाज तर दुसरीकडे फलंदाज. 12 धावांची नोंद झालीत. उरलेत 12 चेंडू 20 धावांची गरज. वेगानं या चेंडूला टाकलं गेलं आणि त्याच वेगावरती उत्तर देताना लेग साइडच्या दिशेनं काऊ कॉर्नर मध्ये शॉर्ट काऊ कॉर्नर मध्ये या चेंडूला अडवलं. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं आणि या 2 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती वाढ. 14 धावा स्कोर कार्ड वरती नोंद आहेत. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगतीये.
जबरदस्त हा चेंडू आणि इथून मात्र डॉट चेंडूचा इशारा येतोय. 14 धावा स्कोर गडवरती लागल्या. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी 18 धावसंख्येची गरज. स्ट्राईक एंड वरती मयूर पाटील आहे. आडव्या बॅटनं पटका खेळला पण शॉर्ट फाईन लेग मध्ये या चेंडूला कॅच स्वरूपात टिपलं गेलं. संपलाय मयूर पाटीलचा खेळ आणि आता खऱ्या अर्थानं संधी आहे ती गोलंदाज आणि आमच्या डीजेला. साहिल लाले आता स्ट्राईक एंड वरती आहे. प्रणय लाले कुठे? साहिल लाले पाटील एकीकडे साहिल खारमिशे पाटील पण व्हाईट चॉकलेट ओम रसाळला मी उद्या मिस करेल. साहिल पाटीलला देखील षटकारासाठी आमच्या देशमुख साहेबांकडनं 200. संतोष जोरकर मात्र उद्या पार्टी देणार आहेत. निखिल शेठ उद्या त्यांच्या चिरंजीवाचा वाढदिवस आहे म्हणजे उद्याची रात्र संतोष जोरकरच्या नावावरती. हा उद्याचं सगळा खाण्यापिण्याची सोय संतोष जोरकर यांच्याकडे राहणार आहे. बिल तुमच्याकडे देतील फक्त तुम्ही दिल द्या. बिल तुमच्याकडे देतील बाकीची रक्कम ते देतील. टोटल स्कोर कार्ड वरती 17 धावसंख्येची नोंद 32 धावसंख्येची गरज. अंजुरून संघाला वाईल्ड कार्ड एंट्री उद्या कदाचित मिळालेली आहे आणि उद्या जर अंजुरून जिंकली तर मात्र सगळ्यांकडनं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अनिल दादा पिंगळे एक जबरदस्त व्यक्तिमत्व घोडोली गावची आन बान शान आता उद्योग जगतामधलं मोठं नाव झालंय जे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. निश्चितच त्यांच्या संतोष जोरकर यांच्या चिरंजीवाचा बर्थडे आता सुरू झालेला आहे आणि अनिल दादा पिंगळे साहेबांकडनं देखील त्याला खूप सारे शुभेच्छा आल्यात. संतोष जोरकर यांनी तुमचं धन्यवाद व्यक्त केलंय आणि अनिल दादांनी सांगितलंय उद्या तुमच्या चिरंजीवांसाठी त्यांच्याकडे एक सरप्राईज गिफ्ट आणि बर्थडे सेलिब्रेशन या मैदानावरती अर्थातच या व्यासपीठावरती केलं जाईल. संतोष जोरकर तुम्ही आता रेडी राहा. उद्या संतोष जोरकरचा जोर पार्टीच्या स्वरूपात सगळ्यांना पाहायला मिळेल. ठोक डीजे एक बार संतोष जोरकर के नाम. सहा चेंडू 14 धावांची गरज आहे. मॅच आता संघर्षाच्या रूपात पाहायला मिळतीये पण संकेत शेठ देशमुख यांनी आता ऐवाक्यासाठी 200 त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य घटक निखिल शेठ देशमुख यांच्याकडनं 1000 आणि त्याचबरोबर मानकिवली गावचे विद्यमान सदस्य अतुल शेठ देशमुख साहेबांकडनं 300 म्हणजे जवळजवळ आता हे पारितोषिक पोहोचलंय ते 1500 रुपयावरती. विजयासाठी
आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. क्या 13 क्या मेरा हे पारितोषिक आता सगळ्यांना आहे, कारण ही शेवटची मॅच आहे. गोलंदाज ऋतिक गोलंदाजी मार्क वरती आहे. चेंडू उंच गेलाय. शॉट लॉंगॉप मध्ये टिपण्याची संधी आणि इथे मात्र लॉंगॉपच्या क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल आणि संपलाय. अर्थातच साहिलचा या मॅच मध्ये खेळ. डीजे सूरज शेठ केदारी इलेक्ट्रिक बाईकच्या प्रेमात पडलेले आमचे संतोष शेठ केदारी. संतोषजी आणि सूरज यांच्या दोस्तीची शपथा घेतल्या जातात या क्रिकेटच्या जगतामध्ये. पण इथे आल्या आल्या फटक्याचं रूपांतर केले षटकारामध्ये. फलंदाज अक्षय खरिवलेनं ठोकलाय. षटकार षटकार षटकार. बाद 25 धावा स्कोअरकार्ड वरती. 4 चेंडू विजयासाठी आता 7 धावसंख्येची नोंद. 7 मिळाली निखिल देशमुख साहेबांना आणि ते आपण पाहतोय चांगला प्रयत्न या आयोजनाच्या माध्यमातून झालेला आहे. अक्षय खरिवलेनं जर हा सामना जिंकवला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. वरुण कदमनं लावलेलं पारितोषिक होतं. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. कशासाठी बाळा सर? वाईट साठी आहे. तुमचे हात जरा आकडते आले त्यामुळे मला टेन्शन आलं. बॅटिंग टीमची मागणी आहे का? यस. बाळा सरांना आज थंडी वाजते. सूरज पांडे त्यांच्या बरोबर नाहीयेत. तिसरे पंच पाहतात क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या सायनं काय घडलं आणि काय बिघडलं. दाभोळकर सर वाईट चेंडूचा इशारा आलाय पंच दाभोळकर सरांचा. वाईट +1 आहे का? 2 धावसंख्येनं आता वाढ होईल. 4 चेंडू 5 धावसंख्येची गरज. वरुण कदम साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती या. वरुण कदम तुमचे शुभ कदम या व्यासपीठावरती घेऊन या. आयोजकांच्या वतीने आपलं स्वागत. मॅच अजून संपली नाहीये. गोलंदाजामध्ये क्षमता. एखाद दुसरा निर्धाव चेंडू टाकण्याचे आणि इथे वेगानं त्याने या चेंडूवरती उत्तर दिलंय. अशा वेळी क्षेत्ररक्षक देखील झपाट्यानं चेंडूवरती आलाय. 1 धाव मिळाली. एका धावेनं स्कोअर कार्डवरती वाढ झाली आहे. 3 चेंडू आता 4 धावांची गरज. 3-13 4 मेराचं समीकरण आता सोडवायचं आहे. ढेकू संघाच्या पाठीराख्यांचे हृदयाचे ठोके आता वाढलेत. सूरज केदारी बसलेले उभे राहिलेले आहेत. संतोष जोरकर त्यांच्या कामाला लागलेले आहेत. स्ट्राइक वरती प्रणय लाले. वेगवान चेंडू LBW चा शिकार झालाय. फलंदाज अक्षय खरिवले. ठोक डीजे. मॅच में ट्विस्ट है. मनीष देशमुख यांचं देखील मी कौतुक करेल. या स्पर्धेच्या माध्यमातून निखिलजी देशमुख यांना सातत्यानं सहकार्य त्यांचं राहिलंय. या स्पर्धेमध्ये
या स्पर्धेमध्ये गेले कित्येक वर्ष ते योगदान देत आहेत. मला माहिती आहे ते तुमचे छोटे बंधू आहेत, पण या स्पर्धेमध्ये ते तुमच्या मित्रासारखे तुम्हाला सहकार्य करताना मी पाहत असतोय. स्पर्धेचे मगाशीच सांगितलं, काल देखील सांगितलं आणि पहिल्या रात्री पण सांगितलं, कोषाध्यक्ष आहेत. मराठीमध्ये कोषाध्यक्ष आणि इंग्लिशमध्ये कॅशियर म्हटले जातात. आजच्या रात्री त्यांच्यावरती माझी नजर असेल. या स्पर्धेतील माझी ही शेवटची रात्र आहे. निखिल देशमुख यांच्या प्रेमा खातीर मी काल रजा घेतली, पण आज परत आलो. शेवटचे 2 चेंडू 4 धावा. संतोष जोरकर, इथे फलंदाजाला जोर लावावा लागेल आणि गोलंदाजाला देखील जोर लावताना चेंडू टाकावा लागेल. डासी धावून क्रिकेट पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. 2 गाड्या एका पट्टीवरती आल्यात आणि इथे आता पंचांचा निर्णय येणार. तिसऱ्या पंचांची मागणी आहे वाईट साठी, पण रनआउटचा शिकार आहे काय? आउट आहे. सॉफ्ट सिग्नल काय सर? पंचांनीच निर्णय घेतलाय. पंचांनी निर्णय घेतलाय का वाईट साठी? यस, आता चेक करतील ऑफिशियल पंच. दर्शन शेठ आईर आलेले आहेत. दर्शन शेठ आईर मुरलीला बरोबर घेऊन आलेले आहेत. पंचांनी घेतलेला निर्णय चेक केला जाईल. सॉफ्ट सिग्नल असेल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय वाईटचा. अतिरिक्त बाउन्स फॅक्टर पाहायला मिळाला आणि इथे आता 1 बाउन्सचा देखील इशारा. शेवटचे आता चेंडू 2 आहेत आणि विजयासाठी करायच्यात त्या 3 धावा. मॅच अजूनही दोन्हीकडे बॅलन्स आहे. मॅच मध्ये ट्विस्ट वाढत चाललाय. मॅच मध्ये रोमांचता वाढत चाललेली आहे. सॉफ्ट कॉर्नर तर नक्कीच मी म्हणेल चिंचोली गोहेच्या युटर्नला आहे, पण इथे सॉफ्ट सिग्नल पंचाचा वाईट नक्कीच आलेला आहे. प्रथमेश पाटील यांच्याकडे साईनला जर षटकार मारला तर 500, पण इथे गोलंदाजी काय जबरदस्त करतोय. गोलंदाज ऋतिक मोरे तयार. ऋतिक मोरेचा वेगवान चेंडू इथे शरीराला थोडीशी वेदना देतोय. तू थांब, मी आलो, तू थांब. पण इथे पुन्हा एकदा 2 गाड्या एकाच पट्टीवरती. रनआउटचा शिकार. सिंगल मात्र बनेल. आता शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आता हृदयाचे डोके वाजतील. दर्शन शेठ धावून 2 काढल्यात तर दर्शन शेठ आईर यांच्याकडनं 1000. 2 धावून काढल्यात तर फलंदाजासाठी दर्शन शेठ यांच्याकडे 1000. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. पाणी घेऊन जा. डीजेला देऊया संधी. अरे आता धावांची पडली मंदी. जर विकेट काढली तर गोलंदाजाला 1000 आणि 2 धावा धावून काढल्या तर फलंदाजाला 1000. दर्शन शेठ आईर मोठं नाव आहे आणि हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. भोईर साहेबांकडनं, राहुल शेठ भोईर यांच्याकडनं 1000 जर ही मॅच जिंकली तर. जर तरच्या लढाईमध्ये गोलंदाज ऋतिक तयार आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज साहिल तयार आहे. गेम इज ऑन. 1 चेंडू 2 धावांची गरज. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आहे.
एक धाव तर झालीये, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला तो आणि इथे हा सामना जिंकलाय टीम जरीवरी माता धामणी संघानं. दर्शन शेठ आहिर यांचे 1000 जातील आता गोलंदाजाला. विकेट साठी होते, आता ते माझ्यासाठी येतील. ठोक डीजे. ऋतिकनं जबरदस्त गोलंदाजी केली, पण या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय. धामणी संगत सांगेल या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच कोण आहे. जरा जोरदार आवाज येऊ द्या. आवाज येत नाहीये. यस, ऋतिक मोरे ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. मी ऋतिकला विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं आणि आदरणीय दर्शन शेठ आहिर यांच्या माध्यमातून त्याला सन्मानित करूया प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्कारानं. काय जबरदस्त खेळ आहे टीम धामणी संघ.